नमस्कार, रमास क्राफ्टी क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे। आपला जो बेसिक कोर्स आहे त्याच्यामध्ये चेन स्टिच मी शिकवणार आहे। ज्या मैत्रिणींनी बेसिक कोर्स केलेला आहे आणि त्यांचा कोर्स पूर्ण झालेला आहे तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ पब्लिक केलेला आहे, जेणेकरून त्यांना पण ही स्टिचची माहिती कळावी। आणखीन काही व्हिडिओ बेसिक साठी असणार आहे, तर तुम्ही काय करा, जर तुम्ही कोर्स केलेला असेल तर तुम्ही जे काही वर्क केलेले आहेत शिकून त्याचे फोटो मला मी नंबर देते, त्या नंबरवरती तुम्ही सेंड करा। म्हणजे मग टेलिग्राम वरती मी तुम्हाला हे जे एक्स्ट्रा व्हिडिओ असतील ना ते फ्री मध्ये बघण्यासाठी तुम्हाला देईल। आणि ज्यांना कोर्स विकत घ्यायचा आहे त्यांनी सुद्धा त्याच नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा किंवा YouTube वरती मेंबरशिप घेऊ शकता। तर इथे आपण फॅब्रिक ग्लू वापरणार आहोत। सर्वात अगोदर आपण तुम्ही शिकताय तर काय करायचं आहे, पेन्सिलचा वापर करायचा आहे आणि पेन्सिलने अशी एक रेष काढून घ्यायची आहे। त्यामुळे काय होईल, आपण जी स्टोन चेन लावणार ती वाकडी लागणार नाही, सरळ रेषेमध्ये लागली जाईल। आणखीन एक गोष्ट म्हणजे पहा, जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो ना तेव्हा आपल्याला ग्लू लावायचा आहे आणि स्टोन चेन त्याच्यावरती चिटकवायची आहे आणि त्याच्यानंतर त्याची आपण स्टिच करायची आहे। किंवा तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकता, पण आपण नवीन असल्यामुळे डायरेक्ट तसं होणार नाही। मी जेव्हा जास्त महागाचा एखादा ब्लाउज घेते, हेवी ब्लाउज घेते, त्याच्यावरती मी स्टोन चेनची जी स्टिच आहे ना ती ग्लू लावून करते, जेणेकरून व्यवस्थितपणे आपलं जे वर्क असेल ते छान राहील। तर इथे मी दोन प्रकारच्या स्टोन चेन घेतलेला आहे। एक जरा बारीक आहे, कारण की मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इथे दोन चेन दाखवणार आहे, स्टिच दाखवणार आहे आणि त्याचे दोन प्रकार पण दाखवणार आहे। आणि एक जाड घेतला आहे। आता हे सुकेपर्यंत मी तुम्हाला आपण कशा प्रकारे स्टिच करणार ते दाखवतो। तर पहिला जो प्रकार आहे त्यामध्ये आपण काय करणार आहोत, एक टाका आपण देणार आहोत, एक स्टोन सोडणार आहोत, तिथे टाका देऊन पुन्हा पुढच्या दिशेला जाऊन एक टाका देऊन पुन्हा एक स्टोन सोडून पुन्हा टाका द्यायचा आहे। अशाच पद्धतीने आपल्याला एक एक स्टोन किंवा दोन दोन स्टोन सोडून एक एक टाका द्यायचा आहे आणि दोन्ही बाजूला आपले हे टाके येणार आहेत। तर इथे आपण छोटी चेन घेतलेली आहे आणि इथे मग आपण काय करणार, तर दोन आपण स्टोन आहेत ना ते सोडणार आहोत आणि ही मोठी असणार आहे त्याच्यामुळे आपण तिथे एकच स्टोन सोडणार आहोत। तर दोन्ही प्रकारे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर पहा, अशा पद्धतीने असणार आहे। या बाजूला एक टाका येणार आहे, मग इकडे एक टाका देऊन पुन्हा स्टोन दोन सोडायचे आहेत, पुन्हा इकडे एक टाका द्यायचा आहे, पुन्हा दोन स्टोन सोडून इकडे एक टाका द्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण वर्क करून घ्यायचं आहे। तर यासाठी आपण कॉटनचा थ्रेड वापरणार आहोत, मजबूत थ्रेड घ्यायचा आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिल्क थ्रेड आणि कॉटन थ्रेडची प्रॅक्टिस कशी करायची ते दाखवलेलं होतं, त्या पद्धतीने तुम्हाला करायचे। आता तुम्हाला तंगूचा वापर करायचा नाही, आपला हाताला वळण यावा, आपला हलका व्हावा, त्यासाठी आपण तंगूचा वापर केला होता। पण इथून पुढे जेव्हा तुम्ही कोणतेही वर्क कराल ना तेव्हा कॉटनचा थ्रेडचा तुम्ही वापर करा। तर इथे गाठ मारून घेतलेली आहे आणि आपण जसं स्टिच करण्यासाठी पकडतो ना तसंच अगदी पकडायचं आहे। सिल्क थ्रेडची जी सुई आहे ना ती सुई मी घेतलेली आहे। सर्वात अगोदर एक टाका द्यायचा आहे आपल्याला, त्यानंतर आपण दोन स्टोन सोडायचे आहेत आणि एक टाका द्यायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडला जाऊन टाका द्यायचा आहे, पुन्हा आपल्याला दोन स्टोन सोडायचे आहेत, पुन्हा एक टाका द्यायचा आहे आणि वापस या साईडला येऊन एक टाका द्यायचा, पुन्हा दोन स्टोन आपल्याला सोडून एक टाका द्यायचा आहे, पुन्हा दुसऱ्या साईडला जायचं आहे आणि तिथे एक टाका द्यायचा आहे। तिथेच आपल्याला दोन स्टोन सोडायचे आहेत आणि एक टाका द्यायचा आहे आणि पुन्हा या बाजूला येऊन एक टाका द्यायचा आहे, पुन्हा दोन स्टोन सोडायचे आहेत आणि एक टाका देऊन दुसऱ्या साईडला जाऊन एक टाका द्यायचा आहे, पुन्हा आपल्याला दोन स्टोन सोडायचे आहेत आणि तिथे एक टाका द्यायचा आहे, दुसऱ्या साईडला जाऊन पुन्हा टाका द्यायचा आहे। अशाच पद्धतीने आपल्याला हे पूर्ण वर्क करून घ्यायचं आहे। तुम्ही दोन स्टोन सोडण्याऐवजी एक जरी सोडलं आणि प्रॅक्टिस केली तरी चालेल, पण तुम्हाला ही पद्धत माहिती पाहिजे म्हणून मी तुम्हाला दोन स्टोन सोडून दाखवलेलं आहे। शेवटी गेल्याच्या नंतर इथे आपल्याला एंड नॉट द्यायचा आहे। आता तुमच्या सर्वांची छान अशी एंड नॉटची प्रॅक्टिस झालेलीच असेल। तर हे झालं, आता आपण दुसरी पद्धत पाहूया। दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते अगोदर मी तुम्हाला दाखवते। तर इथे आपल्याला एक टाका द्यायचा, पुन्हा इकडे येऊन एक टाका देऊन पुन्हा इथे एक टाका देऊन पुन्हा आपण इथे काय केलं, दोन्ही बाजूला आपण टाके दिले, पण इथे काय करायचं, पुन्हा पाठी यायचं, एक स्टोन सोडायचा, पुन्हा टाका द्यायचा, पुन्हा पाठीमागे येऊन
एक स्टोन सोडायचा, पुन्हा टाका द्यायचा, पुन्हा पाठीमागे यायचं, एक स्टोन सोडायचा, पुन्हा टाका द्यायचा. अशाच पद्धतीने आपल्याला हे पूर्ण स्टोनचं वर्क करून घ्यायचं आहे. तर इथे दोन बाजूला आपण टाके दिलेले आहेत अशा पद्धतीने. आणि इथे आपण फक्त एकाच बाजूला आपले टाके येणार आहेत. या बाजूला आपले टाके नाही येणार, इथे आपले टाके येणार आहेत. तर हे लक्ष असू द्या तुम्ही बरोबर. आणि तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ना ती पद्धत तुम्ही वापरू शकता. मी तुम्हाला दोन्ही पद्धत दाखवलेल्या आहेत. तर आपण सुरू करूया. मी जरा इथे ऑरेंज कलरचा थ्रेड घेतलेला आहे आणि इथे आपण आता अगोदर एक टाका द्यायचा आहे, पाठी यायचा आपल्याला आणि बरोबर कोपऱ्यामध्ये इथे टाका द्यायचा. इथे तुम्ही एक स्टोन किंवा दोन स्टोन सोडू शकता. मी एक स्टोन सोडते. इथे दोन आपण सोडलेले आहेत. इथे आपण हे मोठं असल्यामुळे एक एकच सोडायचं आहे. त्यानंतर एक सोडून एक टाका द्यायचा. त्यानंतर दुसऱ्या बाजूला जायचं आणि एक टाका द्यायचा. हे एकदम आपली जी चेन आहे ना त्याच्या बाजूला असलं पाहिजे. पुन्हा पाठीमागे येऊन एक स्टोन सोडायचा आहे आणि तिथे आपल्याला टाका द्यायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूला जाऊन एक टाका द्यायचा, पुन्हा पाठीमागे यायचं, एक स्टोन सोडायचा, एक टाका द्यायचा, पुन्हा दुसऱ्या बाजूला जायचं, एक टाका द्यायचा, पुन्हा पाठीमागे यायचं, एक स्टोन सोडायचं, एक टाका द्यायचा, पुन्हा दुसऱ्या बाजूला जायचं, एक टाका द्यायचा, पुन्हा पाठीमागे यायचं आणि एक स्टोन सोडायचा, टाका द्यायचा, पुन्हा दुसऱ्या बाजूला जायचं. सरळ असाच आपल्याला हे करायचं आहे आणि पूर्ण आपले जे वर्क असेल ना ते वर्क पूर्ण करायचं आहे. आता या दोन पैकी तुम्हाला कोणती पद्धत बरी वाटते ना ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण काय करतो, एक टाका देऊन दुसऱ्या बाजूला जाऊन पाठी येतो, एक स्टोन सोडतो, एक टाका देतो, पुन्हा दुसऱ्या बाजूला जाऊन एक टाका देतो, पुन्हा आपण पाठीमागे येतो, एक स्टोन सोडून टाका देतो, पुन्हा दुसऱ्या बाजूला आपण जातो, एक टाका देतो, पुन्हा पाठीमागे येतो, एक स्टोन सोडतो आणि टाका देतो. आता तुम्ही प्रॅक्टिस करताय तर तुम्ही दोन दोन स्टोन सोडू नका, एकच स्टोन सोडा आणि प्रॅक्टिस करा. म्हणजे एकाच याच्यामध्ये तुमची प्रॅक्टिस होईल. जर तुम्ही दोन दोन स्टोन सोडून प्रॅक्टिस केली तर तुम्हाला आणखी प्रॅक्टिस करायची गरज लागेल. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण वर्क करून घ्यायचं आहे. तुम्हाला सुद्धा आरी वर्क शिकायचं असेल तर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही हाय मेसेज पाठवा. आता सध्या कमी प्राईजमध्ये आहे. 1 तारखेपासून थोडीशी प्राईज वाढणार आहे, त्याच्यामुळे कमी प्राईजमध्ये तुम्ही तुमचा जास्त फायदा करून घ्या. शेवटच्या इथे आपल्याला एंड नॉट द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्या रंगाचा आपल्याला स्टोन वर धागा घ्यायचा आहे किंवा जरी थ्रेड घेतला तरीही चालेल. धन्यवाद.